गढ़चिरौली जिला परिषद चुनाव को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस नेता धर्मराव बाबा आत्राम ने नागपुर में मीडिया के सामने बड़ा बयान दिया है। उन्होंने साफ कहा कि पार्टी जो निर्णय ले, लेकिन गढ़चिरौली में वे स्वबल पर चुनाव लड़ने की तैयारी में है। धर्मराव बाबा आत्राम ने कहा कि पिछली बार चुनाव में उनके साथ जो कुछ हुआ वो अब नहीं दोहराया जाएगा। बजट सत्र के मद्देनजर आमदार निधि को लेकर उन्होंने भरोसा जताया कि निधि अवश्य प्राप्त होगी और इस पर उन्हें कोई शिकायत नहीं है। उन्होंने यह भी कहा कि गढ़चिरौली और चंद्रपुर में राष्ट्रवादी कांग्रेस सत्ता में आए, इसके लिए पूरी ताकत झोंक दी जाएगी। साथ ही रायगढ़ के पालक मंत्री पद पर भी अब पार्टी का दावा बरकरार है। नाही, आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला, परंतु मी आज माझ्या थोडा तब्येत दाखवण्याकरता मी इथे आलेलो डॉक्टरकडे। तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावं लागेल। काय विचार करणार, काय अडचण? म्हणजे काय नाही, आता मागच्या निवडणुकीमध्ये मी सगळं पाहिलंय काय झालं विधानसभेमध्ये, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला, तर त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल, पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगले भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचार काय करायचं महायुतीचे नेते ठरवतील, त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू। तुम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का? मी तर केलाय, मी स्वबळावरच लढायच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल। होईल ना, मैत्रीपूर्ण होईल, काय होईल, परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परिस्थितीत आम्ही निर्माण करू। मागच्या आमचं जे बैठक होता त्या बैठकीमध्ये मी माझं जे म्हणणं आहे ते मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच बोलण्यावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर खऱ्या अर्थाने मजबूत करायचं असेल विदर्भामध्ये तर आम्हाला आमच्या ताकद दाखवणं गरजेचं आहे। पालकमंत्री पदावरून वाद आहे, रायगडचा दावा तुम्ही सोडलेला आहे का? नाही, दावा सोडणार कसा मी, कारण की ते रायगडचा जागा आमचा आहे, पालकमंत्री तिथला आमचा झाला पाहिजे असा आमचा पक्षाचा ठाम निर्णय झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून ते जागेवर राष्ट्रवादीचाच पालकमंत्री बसेल। नाही, ते ठीक आहे, ते वैयक्तिक वेगळं पक्ष, तीन पक्षाचा जेव्हा तिथे महायुतीचं सरकार असल्यानंतर थोडाफार कमी जास्त होत असते, एक वेगळ्यावर टीका करत असतात, परंतु निवडणूक आला की सगळे एकत्रित होऊन विचार करून पुढे जातील।